बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि। तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि धम्मं शरणं
गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना मंचावर मी आमंत्रित करते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, ज्येष्ठ अर्थतज्ञ माजी खासदार डॉक्टर नरेंद्र जाधव साहेब यांनाही मी मंचावर आमंत्रित करते. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक मॅडम, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर भूषण गगराणी, डॉक्टर अश्विनी जोशी अतिरिक्त पालिका आयुक्त शहर, डॉक्टर राजेश देशमुख कोकण विभागाचे डिव्हिजनल कमिशनर, संजय गायकवाड जिल्हाधिकारी, आमदार कालिदास कोलमकर साहेब, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर साहेब, माजी मंत्री आमदार मंगलप्रभात लोढा साहेब, तसंच माजी मंत्री आमदार संजय बनसोडे साहेब, माजी मंत्री आमदार राजकुमार बडोले साहेब, आमदार अशोक मिटकरी, आमदार भाई गिरकर साहेब, आमदार प्रवीण दरेकर साहेब, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर साहेब, विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारती, या सर्वांचं इथे आगमन झालेलं आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, संजय गायकवाड साहेब, संजय यादव साहेब जिल्हाधिकारी, यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक तसंच देशाच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे आधुनिक भारताचे शिल्पकार, आधुनिक भारताचे निर्माते, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रथम विनम्र अभिवादन करूया. माननीय राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन साहेब यांना मी विनंती करते की भिक्खू संघाला आपण आता चिवरदान इथे करणार आहोत.
माननीय राज्यपाल साहेबांना मी विनंती करते की आपण यानंतर डॉक्टर नरेंद्र जाधव लिखित भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव या पुस्तकाचं प्रकाशन आता इथे होत आहे. डॉक्टर नरेंद्र जाधव लिखित भारतीय प्रजासत्ताक साकारणारा मानव या पुस्तकाचं आधी प्रकाशन होईल माननीय राज्यपाल महोदय यांच्या हस्ते. भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव या पुस्तकाचं प्रकाशन आता इथे होत आहे. ज्येष्ठ अर्थतज्ञ माजी खासदार डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्वज्ञ आणि समाजसुधारक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक वेगळी ओळख होती. भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव हे पुस्तक डॉक्टर नरेंद्र जाधव जे ज्येष्ठ अर्थतज्ञ म्हणून आपण त्यांना ओळखतो, माजी खासदार म्हणून त्यांची कारकीर्द आपल्याला माहिती आहे. या पुस्तकाचं प्रकाशन माननीय राज्यपाल CP राधाकृष्णन साहेब यांच्या हस्ते इथे झालेले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते इथे संपन्न होत आहे. यानंतर ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि माजी खासदार डॉक्टर नरेंद्र जाधव यांना मी विनंती करते की आपलं मनोगत इथं व्यक्त व्हावं. महामहिम राज्यपाल महोदय, माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, इतर मान्यवर बंधू आणि भगिनींनो, सर्वांना जय भीम. आपल्या सर्वांची क्षमा मागून माननीय राज्यपाल महोदयांच्या सोयीसाठी मी आज इंग्लिशमध्ये थोडंसं भाषण करणार आहे. युअर एक्सलन्सी, आय एम ग्रेटफुल टू यू फॉर रिलीजिंग माय बुक डॉक्टर आंबेडकर भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव. I am also grateful to you for your kind words about me. Your Excellency, on this day, that is Dr. Babasaheb Ambedkar's Mahaparinirvan Day, 15 to 20 lakh people from all over the country, 15 to 20 lakh people from all over the country, they gather here to pay homage to the inspiring memory of Dr. Babasaheb Ambedkar. One of the unique thing about this, what happens this every day this year on 6th December, is that there is a massive book fair. Everything about Maharashtra is Maha. So you can say it is the Maha book mela, and people find it difficult to believe that in the 2 days here books worth more than 2 crore rupees are sold in this Maha book mela. And mind you, sir, these are not entertainment books. These are the books which are thought-provoking. These are the books about Dr. Babasaheb Ambedkar. These are the books about Lord Buddha and thoughts and philosophy of Lord Buddha and Dr. Babasaheb Ambedkar. That enlightenment through books, is the true legacy of the intellectual colossus that Dr. Babasaheb Ambedkar was. This year, I have added my own book to the book fair, my 44th book, which has just been released.
And this is the book on the magnificent contribution that Dr. Baba Saheb Ambedkar made in framing the Constitution of India. This is the 75th year of Indian Constitution, and that is why I have taken this opportunity to produce a book which gives the history of constitution making. Most of you will be aware that the constitution process actually began in 1895. The first constitution of India was made, a brief one, in 1895, and it was inspired by Lokmanya Tilak, as Annie Besant has said. After that time Dr. Ambedkar could not have contributed because he was only 4 years old. But after that, for remaining 55 years, there were two tracks. There was one track where the British did their constitutional reforms, and there was the track where the Indian leaders came up with their own versions of the constitution. And these two tracks finally emerged. They were unified in the Samvidhan Sabha or the Constituent Assembly during 1946 to 1950, and on 26 January 1950, the Constitution was promulgated and India became a republic. In this journey of 55 years, barring the first attempt, that is 1895, in all the remaining attempts to frame the Constitution of India, the one person who was throughout associated and actively involved was not Mahatma Gandhi, was not Jawaharlal Nehru, was not Sardar Patel. It was one and the only Dr. Baba Saheb Ambedkar. And that is why I really believe that Dr. Ambedkar not only drafted the Constitution, but he successfully piloted the Constitution and defended the Constitution in the Constituent Assembly and outside. That is why the English version of this book has been called Dr. Ambedkar, the man who shaped India's republic. भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव असं त्याचं मराठीमध्ये शीर्षक आहे. आणि I am delighted to inform you that these books are being sold only for today at actually throwaway price, and they are available at the Bharati stand behind the Scouts Pavilion. The first come first serve basis, because there are limited copies and throwaway price, one person will get only one copy. Please bear with me. But before I close, I heartily commend the Municipal Commissioner for making this horrendous challenge by organizing this so well. Of course, I thank Maharashtra government for their guidance and their help. And I would also like this opportunity to commend Sri Nathsen Kamble, he and his team of Samanvay Samiti, which has been working very hard in making this program successful, coordinating all the necessary activities. Thank you. Thank you, ladies and gentlemen. I thank you. भीमराव आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट डॉक्टर राहुल बोधी महाथेरो अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष नागसेन कांबळे जनरल सेक्रेटरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समिती यांचं हे कौतुक. यानंतर महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक मॅडम यांना मी विनंती करते की आपण भारतीय संविधानाची ही सुंदर फ्रेम आपण प्रथम महाराष्ट्राचे राज्यपाल सी राधाकृष्णन साहेबांना आपण देत आहोत. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक मॅडम यांना मी विनंती करते की महाराष्ट्राचे राज्यपाल सी राधाकृष्णन यांना भारतीय संविधानाची ही फ्रेम आपण देत आहोत. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा आपण ही फ्रेम आज इथे देत आहोत. त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना पण आपण ही फ्रेम देत आहोत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना पण आपण ही फ्रेम आज इथे देत आहोत. उपमुख्यमंत्री
अजितदादा पवार यांना आपण ही फ्रेम देत आहोत. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान पूर्ण लिहिलं. भारतीय संविधानाची ही प्रत आपण एका फ्रेममध्ये कटिबद्ध केलेली आहे. ही प्रत आपण आता सर्व मान्यवरांना इथे दिलेली आहे. यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना मी विनंती करते की आपण आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब. राज्याचे महामहिम राज्यपाल महोदय CP राधाकृष्णनजी, राज्याचे कालच ज्यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली ते मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, मंगलप्रसाद लोढाजी, दीपक केसरकरजी, संजय बनसोडेजी, अमोल मिटकरीजी, कालिदास कोळंबकरजी, प्रवीण दरेकरजी, राहुल शेवाळेजी, राजकुमार बडोलेजी, अमर साबळेजी, भाई गिरमकरजी, डॉक्टर नरेंद्र जाधवजी, सिद्धार्थ कांबळेजी, संतोष दिवाळीजी, प्रमोद इंद्रावजी, सुजाता सौनिकजी, BMCचे कमिशनर, बाकीचे सगळे उपस्थित असणारे विविध क्षेत्रातील मान्यवर, या समितीचे सदस्य नागसेन कांबळेजी, सर्व आज महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करण्याच्या करता आलेले लाखो अनुयायी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज मानवतेच्या कल्याणाचा मार्ग ज्यांनी जगाला दाखवला, युगपुरुष महामानव डॉक्टर बाबासाहेबांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो, त्यांना वंदन करतो. उपस्थित असणाऱ्या सर्वांना राज्यातल्या देशातल्या कानाकोपऱ्यातनं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी, त्यांचं दर्शन घेण्यासाठी चैत्यभूमीवर लोटलेल्या अथांग जनसागराचं देखील मी स्वागत करतो. त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो. देशाला एकतेच्या, समतेच्या, बंधुत्वाच्या नात्यांनी बांधण्याची ताकद डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांमध्ये, त्यांनी दिलेल्या संविधानामध्ये आहे. आणि त्यामुळं बाबासाहेबांच्या विचारांना आणि भारतीय संविधानाला देखील मी वंदन करतो. कालच दिनांक 5 डिसेंबर राज्यातल्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब आणि अनेक केंद्रीय मंत्री, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि हजारो नागरिकांच्या साक्षीनं त्यांच्या उपस्थितीमध्ये आझाद मैदानावर पार पडलेल्या उभ्या भारताने पाहिला, उभ्या महाराष्ट्राने पाहिलं. जनतेचं प्रचंड बहुमतानं पुन्हा एकदा निवडून दिलेलं हे महायुतीचं सरकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भारतीय संविधानाला आदर्श मानून कारभार करणारे हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. आता आणि यापूर्वी सुद्धा राज्याच्या मंत्रिमंडळात कोणत्याही पदावर काम करताना, कुठलाही निर्णय घेताना तो व्यापक जनहिताचा, राज्याच्या, देशाच्या विकासाचा असला पाहिजे. आम्ही घेतलेल्या निर्णयातून या राज्यातल्या दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या जीवनात आनंद निर्माण झाला पाहिजे, याची काळजी आम्ही सर्वांनी कायम घेतलेली आहे. यापुढे देखील आमच्याकडून घेतला जाणारा प्रत्येक निर्णय हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना डोळ्यासमोर ठेवूनच घेतला जाईल असा विश्वास मी या निमित्तानं देतो. पुन्हा एकदा बाबासाहेबांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद सर. यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना मी विनंती करते की आपण इथे मनोगत व्यक्त करावं.
आजच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपस्थित महामहिम राज्यपाल CP राधाकृष्णनजी, नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, माझे सहकारी उपमुख्यमंत्री अजित पवारजी, आमदार दीपक केसरकरजी, मंगल प्रभात लोढ़ाजी, राजकुमार बडोलेजी, प्रवीण दरेकर, संजय बनसोड, कालिदास कोळंबकर, अमोल मिटकरी, डॉक्टर नरेंद्र जाधव साहेब, सुजाता सोनिक मॅडम, राहुल शेवाळे, आयुक्त भूषण गगरानी, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरजी, व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर, समितीचे आपले नागसेन कांबळेजी आणि उपस्थित सर्व बाबासाहेबांचे अनुयायी, पत्रकार मित्रांनो, महामानव आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी विनम्र अभिवादन करतो. आज खरं म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यातून बाबासाहेबांचे लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आले आणि त्या सर्वांनाच माझा आदरपूर्वक जय भीम. 68 वर्षापूर्वी परमपूज्य बाबासाहेब आपल्यातून देह स्वरूपातून गेले, तरी सुद्धा त्यांचे विचार आजही आपल्या सोबत आहेत. मुख्य म्हणजे बाबासाहेबांचं संविधान आपल्या सोबत आहे. एकदा मी म्हणालो होतो कि किसी को पैसा मिला तो धनवान हो गया, किसी को ताकत मिली तो पहलवान हो गया और किसी को बाबा साहेब मिले तो वो इंसान हो गया. आणि आज आपण इथे जमलेलो सगळे एक माणुसकीचा धर्म पाळण्यासाठी जमलेलो आहोत. कालच आझाद मैदानामध्ये ऐतिहासिक असा शपथविधी झाला. मंत्रिमंडळ पदाची आम्ही शपथ घेतली, देवेंद्रजींनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, मी आणि अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. खरं म्हणजे ती शपथ होती संविधानाची आणि बाबासाहेबांच्या खरं म्हणजे संविधानाची होती. कालच्या समारंभातही बाबासाहेब होते आणि आज तर आहेतच. बाबासाहेब कायम तसेच आपल्या सोबत आहेत. चंद्र, सूर्य आणि सत्य या तीनच गोष्टी जगात परमनंट आहेत. चौथी परमनंट गोष्ट कुठली असेल तर ती बाबासाहेबांचं संविधान हे आहे. त्यामुळे मी नेहमी म्हणतो, जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान बना रहेगा. बाबासाहेबांनी सांगितलेल्या महामार्गावरून चालण्याचा प्रयत्न आपण सगळे करतोय. चैत्यभूमीवर माथा टेकवणं म्हणजे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या जीवन मूल्यांचा जागर करणं होय. मी नेहमी म्हणतो, एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. समाजकारण करता करता आम्ही सगळेच जण राजकारणात कसे आलो ते आम्हाला कळलं नाही. कोणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कोणी काय काय झालं. एक सामान्य परिवारातला एक कार्यकर्ता या पदापर्यंत पोहोचू शकतो, याला कारण एकच, डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं संविधान. आणि सामान्य कुटुंबातली व्यक्ती आज देशाचा प्रधानमंत्री होऊ शकते, आदिवासी भगिनी राष्ट्रपती होऊ शकते. हे सारं शक्य झालंय ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे. आणि म्हणूनच बाबासाहेबांचं संविधान नेहमी सत्ताधाऱ्यांना जागं ठेवतं, झोपू देत नाही. आणि म्हणून आम्ही सतत जागृत राहून काम करत राहिलो. 2.5 वर्ष मागचे. सत्ता हे समाज परिवर्तनाचं हत्यार आहे असं बाबासाहेब सांगायचे. तेच तत्व स्वीकारून आम्ही सत्तेचा वापर गोरगरिबांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी केला. आणि बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा वापर तळागाळातील लोकांना, दुर्बलांना सशक्त करण्यासाठी केला. आणि त्यासाठीच आपल्या सरकारने देखील लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून दुर्बल घटकांना सशक्त करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच मगाशी अजितदादा म्हणाले, निवडणुकांमध्ये देखील जनतेने ऐतिहासिक मॅन्डेट दिलेला आहे. आणि आता म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी वाढली आहे. राज्यातील जनतेच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचे आमचे प्रयत्न यापुढे अधिक वेगाने सुरू राहतील. आणि मी आपल्याला इथं मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या नेतृत्वात आम्ही टीम म्हणून या ठिकाणी राज्याला पुढे नेण्यासाठी, राज्याला प्रगतशील बनवण्यासाठी आणि हे राज्य कायम देशामध्ये एक क्रमांकावर ठेवण्यासाठी कायम आम्ही
परिश्रम घेऊ. गेल्या सप्टेंबर महिन्यात मी बौद्ध भंतेजींचं चिवरदान देऊन सन्मान केला. जगातच सध्या जे युद्धाचं वातावरण आहे त्यावर बुद्ध विचार हा एकमेव उपाय आहे असं मला वाटतं. आणि म्हणून महापुरुष इतिहास घडवतात, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अपमानकारक जीवन जगणाऱ्यांमध्ये स्वाभिमानाची फुंकर घालून इतिहास बदलला. आणि म्हणून ते फक्त ज्ञानी नव्हते, तर आपल्या विद्वत्तेचा उपयोग त्यांनी तळागाळीतील लोकांना, दुर्बलांना सशक्त करण्यासाठी केला. त्यांनी केवळ भारतातच नाही तर जगभरातील शोषित, पीडित, वंचितांच्या हक्कांना, मानवी प्रतिष्ठेला वैचारिक संघटनात्मक बळ मिळवून दिलं. आणि म्हणून दलित बांधवांमध्ये शेकडो वर्षापासून रुजलेली न्यूनगंडाची भावना काढून टाकली. आज दलित बांधवांमध्ये जो आत्मविश्वास निर्माण झालाय या सगळ्याचं श्रेय बाबासाहेबांनाच जातं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, अशा संविधानाच्या आधारावर आपल्या देशाचा कारभार चालतो, आपल्या राज्याचा कारभार चालतो. बाबासाहेबांनी दिलेलं जे संविधान आहे त्यावर आपला देशाचा कारभार, राज्याचा कारभार चालतो असं पुन्हा एकदा मी सांगतो. संविधानाचा सर्वात जास्त सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याच कार्यकाळात झाला, हे विसरून चालणार नाही. आणि म्हणून इथे आपण इंदू मिल परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचं, जगाला हेवा वाटावा असं भव्य स्मारक आपण उभं करतोय. त्यांचे विचार जागृत ठेवण्यासाठी, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी कुठेही आम्ही कमी पडणार नाही. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात संविधान मंदिर बांधण्याची घोषणा आम्ही केली आहे आणि त्याचं काम सुरू आहे. आज महापरिनिर्वाण दिनी संविधानाला अभिप्रेत असलेलं कल्याणकारी राज्य उभं करण्याचा संकल्प या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात या ठिकाणी आम्ही सुरू करतो. पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि भीमसैनिकांच्या महासागरासमोर नतमस्तक होतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद शिंदे साहेब. आणि यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी विनंती करते की आपण इथे मनोगत व्यक्त करावं. माननीय मुख्यमंत्री. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे राज्यपाल श्री CP राधाकृष्णनजी, आमचे सहकारी उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, माननीय अजितदादा पवारजी, ज्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं पुस्तक आज आपल्या सर्वांना या ठिकाणी प्रकाशित करून भेट दिलेलं आहे, ते माननीय डॉक्टर नरेंद्र जाधवजी, मंगलप्रभात लोढाजी, दीपक केसरकरजी, प्रवीण दरेकरजी, संजय बनसोडेजी, कालिदास कोळंबकरजी, भाई गिरकरजी, राजकुमार बडोलेजी, अमर साबळेजी, अमोल मिटकरीजी, राहुल शिवाळेजी, नागसेन कांबळेजी, मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक, श्री भूषण गगरानी, श्री विवेक फणसाळकर, श्री संजय यादव, या ठिकाणी आमच्या या समितीचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज आपण सर्व लोक या ठिकाणी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरता आलो आहोत. आणि आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे की आज आपला देश अत्यंत वेगाने प्रगती करतो आहे. जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आज भारत झालाय, जगातली 3री मोठी अर्थव्यवस्था होतोय. याचं सर्व श्रेय जर कोणाचं असेल तर ते श्रेय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं त्या संविधानाचं हे श्रेय आहे. मी तर असं म्हणेन की जगाच्या पाठीवर सर्वात सुंदर आणि सर्वात उत्तम संविधान जर कुठलं असेल तर ते भारताचं संविधान आहे.
कारण हे संविधान सामान्य माणसाच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवण्याचं मूलमंत्र घेऊन त्या ठिकाणी तयार करण्यात आलं आहे. आणि म्हणूनच आज कुठलीही समस्या देशापुढे असली तरी त्या समस्येचं निदान, त्याचा उपाय हा भारताच्या संविधानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे द्रष्टे होते. त्यांचा जवळजवळ सगळ्या विषयात प्रचंड अशा प्रकारचा अभ्यास होता, व्यासंग होता. आणि ती दृष्टी ही संविधानामध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं भगवान गौतम बुद्धांनी धम्माच्या माध्यमातनं जो समतेचा, बंधुतेचा एक संदेश दिला, तो संदेश देखील आपल्या संविधानाच्या माध्यमातनं आपण अंगीकारला हे आपल्याला पाहायला मिळतं. आज खरं म्हणजे मी डॉक्टर नरेंद्र जाधव यांचे मनापासून अभिनंदन करीन आणि आभार मानेन की त्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं पुस्तक या ठिकाणी लिहिलं. मी बसल्या बसल्या ते पुस्तक चाळत होतो. एक प्रकारे बाबासाहेबांच्या जीवनाचा इतिहास आणि भारतीय संविधानाचा इतिहास आणि कशा प्रकारे बाबासाहेबांच्या विचाराने हे संविधान तयार होत गेलं याचा अतिशय सुंदर आलेख हा डॉक्टर नरेंद्र जाधवांनी या ठिकाणी मांडलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं हे जे आमचं प्रजासत्ताक आहे, आमचं रिपब्लिक आहे, याला एक प्रकारे दिशा देणारा महामानव म्हणून जे वर्णन आपण डॉक्टरसाहेब केलेलं आहे ते अतिशय सार्थ अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी झालेलं आहे. याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. या देशामध्ये कायदे मंत्री म्हणून, मजूर मंत्री म्हणून, पाटबंधारे मंत्री म्हणून, वीज मंत्री म्हणून जो काही कार्यकाळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राहिला, त्या प्रत्येक कार्यकाळात किंवा त्या छोट्याशा कार्यकाळामध्ये त्यांनी सगळ्या पायाभूत गोष्टींची मुहूर्तमेढ त्या काळामध्ये केली. आणि केवळ संविधान नाही तर ते संविधान अंमलात आणण्याचं विजन हे देखील त्यांच्यामध्ये होतं. हे त्यांच्या त्या कार्यकाळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आज देशाची अर्थनीती असेल, देशाची सिंचन नीती असेल, देशाची वीज नीती असेल, याच्यात ज्या ज्या गोष्टी घडतायत त्या गोष्टी त्या काळामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी व्हिज्युअलाइज केल्या होत्या आणि त्या आपल्याला आज पाहायला मिळत आहेत. खरं म्हणजे मला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्ताने. आणि त्यावेळी मला अतिशय आनंद झाला की तिथले जे डीन आहेत ते डीन असं म्हणाले की ही वॉज अवर रेव्हियर्ड फेलो. आणि आजही अनेक विषयांवर त्यांचं जे लिखाण आहे ते आम्ही प्रमाण मानतो. मला असं वाटतं की यातनं त्यांचा द्रष्टेपणा किंवा एखाद्या विचाराची सखोल अशा प्रकारची जी काही त्यांचा अभ्यास होता, माहिती होती, ही आपल्याला पाहायला मिळते. आताच ज्या प्रकारे माननीय शिंदे साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी चैत्यभूमीवर, इंदू मिलवर स्मारक आपण तयार करतो, त्याला थोडा उशीर झालेला आहे पण अत्यंत वेगानं ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. पण त्याचसोबत मला अतिशय आनंद आहे की कोयाप्सान विद्यापीठामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल किंवा लंडनमधलं त्यांचं घर असेल, या प्रत्येक स्मारकाशी किंवा दीक्षाभूमी तर माझ्या मतदारसंघातच येते, या प्रत्येक आठवणीशी जुडण्याची एक संधी मला मिळाली. आणि प्रत्येक वेळी जेव्हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाकडे मी डोकावून पाहतो त्यावेळी मी थक्क होतो की एक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये इतक्या गोष्टी कसे करू शकतात. मी तर असं म्हणेन की आपण अनेक वेळा म्हणतो ही व्यक्ती नाही, ही संस्था आहे. अशा प्रकारच्या हजारो संस्था एकत्रित केल्या तरी देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्ञान आणि त्यांचा व्यासंग पूर्ण होऊ शकत नाही. म्हणूनच या महामानवाला अभिवादन करण्याकरता ज्यावेळी आपण सगळे या ठिकाणी येतो त्यावेळी त्यांनी जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे
या देशाला एकच मार्ग महाशक्ती बनवू शकतो आणि तो मार्ग म्हणजे भारतीय संविधानाचा महामार्ग, की ज्या महामार्गामुळे हा भारत देश जगातली महाशक्ती बनू शकतो. आणि म्हणून आपण सर्वांनी बाबासाहेबांना नमन करताना एकच सर्वांनी ठरवलं पाहिजे, एकच संकल्प केला पाहिजे की भारताच्या संविधाना अनुरूप आमचं आचरण असेल. आमच्याकरता कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा महत्वाचं हे भारताचं संविधान असेल आणि या संविधानानुरूपच आम्ही सर्व आमच्या जीवनामध्ये आचरण करू. मला असं वाटतं या संकल्पानेच भारताला आपण महाशक्ती तयार करू शकू. खऱ्या अर्थानं या महामानवाचे उपकार हे आपण कधी फेडूच शकत नाही. त्यामुळे त्यांच्या उपकारात राहण्याकरताच आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेण्याकरताच आजच्या दिवशी आपण त्यांना अभिवादन करण्याकरता येतो. मी या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत असताना पुन्हा एकदा आमचा कृतसंकल्प जाहीर करतो की जे कार्य आम्ही करू ते संविधान अनुरूप करू आणि काम करत असताना समाजातला जो शेवटचा व्यक्ती आहे, जो वंचित आहे, त्या वंचिताचाच विचार हा पहिल्यांदा आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असेल. मी पुन्हा एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मनापासनं अभिवादन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब. आणि यानंतर महाराष्ट्राचे सन्माननीय राज्यपाल CP राधाकृष्णन साहेब यांना मी विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन साहेब. I touch and salute the holy feet of Bharata Mata, the most powerful and the most merciful. Today, we are worshipping the great son of Mother Bharat, Dr. Babasaheb Ambedkar ji, on his 68th Mahaparinirvan Din at Chaitya Bhumi in Mumbai. On this day, the new Chief Minister of Maharashtra, Shriman Devendra Fadnavis ji, the Deputy Chief Minister of Maharashtra, Shriman Eknath Shinde ji, and our Deputy Chief Minister, Shriman Ajit Pawar ji, Shri Kolidas Klomakar ji, Shri Dilip Karsagar ji, Shri Mangal Prabhat Loda ji, Shri Sanjay Bansode ji, Shri Amar Chaple ji, Shri Praveen Tarikar ji, Shri Rajkumar Badule ji, Shri Amol Mitkari ji, Shri Narendra Jadhav ji, the ex-member of Parliament Rajya Sabha and a great scholar who has written the book on our great Babasaheb Ambedkar ji, which was released today, and Shri Naksen Kamble ji, Shri Babarao Ambedkar ji, Executive President Bharatiya Buddh Mahasabha, Dr. Rahul Bodhi ji, President Akhil Bharatiya Bhikkhu Sangh, the officials, Chief Secretary, Commissioner, BMC, the leading police officials, Bayu Begano, सबको नमस्कार.
At the outset, I bowed in deep respect to Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar ji. And every Indian citizen is paying the highest respect to him. I remember in 2014 when our great Prime Minister Narendra Modi ji was got elected for the first time as the Prime Minister, and he was entering into the Parliament. At that time, one journalist asked him, "Mr. Prime Minister, which moral you are going to follow as the Prime Minister? The moral of Quran, or the moral of Bible, or the moral of Gita?" Without any hesitation, our Prime Minister has said, "I am going to follow the Constitution grafted by our great Baba Saheb Ambedkar ji." That is the great contribution of our Baba Saheb Dr. Ambedkar ji to the nation. That's why our country is a strong democratic republic even today, and it will be there forever. And it is a remarkable event because I have seen very orderly long queue of thousands, indeed lakhs of people waiting patiently and with remarkable discipline to pay their homage to Bharat Ratna Dr. Baba Saheb Ambedkar ji. I was informed that the devotees came here not only from different districts of Maharashtra but also from various states across the country to salute the life, vision and legacy of Dr. Baba Saheb Ambedkar ji. Their unwavering love, reverence and discipled contact are truly inspiring. I convey my grateful appreciation to all the followers for upholding the sanctity of this occasion and this sacred site. I also commend the government of Maharashtra, the BMC, the state police and the Dr. Baba Saheb Ambedkar Mahaparinirvan Din Samanvaya Samadhi and all the organizers for the excellent arrangements they made for this occasion. Dr. Baba Saheb Ambedkar ji is revered across India as the principal architect of our constitution for countless Dalits and other marginalized communities. He is a beacon of hope and messiah of social justice, a towering scholar, journalist, educationalist, legal expert, social reformer and political visionary. Dr. Ambedkar's contribution to our nation are unparalleled. Not only he is a great scholar, not only he is a great educationist, he is not only a great social worker, a social reformer, but above all, he is the most great nationalist of this Mother Bharat. That is where Ambedkar ji is a great man. There were so many offerings for him to convert to the religions which originated not from India but from foreign soil. He refused. He adopted the religion from this soil, that Buddhism he adopted. Why he has done it? Because his love for this soil is more than anything. In spite of his hardship, throughout his life, he has done this. And if we want to really pay a homage to him, the only thing is that we should eradicate untouchability from its roots
even in the remotest isolated villages of this country. That is the only great homage we are paying to him. If the untouchability is not called as a sin, there is no big sin than this in the world. Just because he is born in a particular community, the others have no right to treat him as untouchables. That is where our Ambedkar ji has spent his whole life journey for equality, brotherhood, and self-respect. That is the outstanding personality of our great Dr. Baba Saheb Ambedkar ji. Last week when we met in Raj Bhavan, he told me the book chronicles India's journey towards becoming a sovereign democratic republic and highlights Dr. Baba Saheb Ambedkar's monumental contributions in grafting our constitution. It is not drafting the constitution, but it is grafting the constitution, that he has created the constitution so that it will strengthen the Bharat and its democracy, and it will lead as a democratic republic all the time. Certainly this book could not have come at a more appropriate juncture than now, when India is celebrating 75 years as a democratic republic. I congratulated Dr. Narendra Jadhav on this remarkable work. In my role as Governor and Chancellor of Universities, I will recommend the book to the students and the scholars of all the universities. Dr. Ambedkar ji believed that education was the key for liberating socially disadvantaged communities from ignorance, illiteracy, and superstition. In 1945, he founded the People's Education Society to advance the educational interest of the weaker sections, a mission that society continues to pursue with dedication. We all know there is only one single key which will eradicate inequality, which will eradicate the poverty. That is only education. That is the tool which was taken by Baba Saheb, Dr. Ambedkar ji, for the upliftment of the downtrodden. And his vision for India was one of the socio-economic and political transformation, a nation free from casteism and communalism, where education and development reached every corner of the society. It is heartening to know that the grand memorial for Dr. Ambedkar ji is being constructed at the Hindu Mill compound. I am confident that this memorial will serve as an enduring source of inspiration for students, youth, and the citizens across this country. It will remind us for our collective responsibility to work toward a casteless society rooted in the equality, justice, and dignity for all. On this solemn day, I pay my respectful homage to Dr. Bharat Ratna Baba Saheb Ambedkar ji, and they thank the organizers for these commendable efforts in organizing this function. Jai Bhim, Jai Hind, Jai Bharat, Jai Maharashtra. Thank you everyone. Namaskar. धन्यवाद राज्यपाल साहेब. सर्वांचे आभार. महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, सर्व मान्यवर यांचे मनपूर्वक आभार मानते. तसंच भारतीय बौद्ध महापरिनिर्वाण दिन तसंच समता सैनिक दल, वेगवेगळ्या संस्था, या सर्वांचे मनपूर्वक आभार. माननीय राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पुढील कार्यक्रमासाठी आता रवाना होतील.